नमस्कार. सध्या महाराष्ट्रामध्ये एकच बातमी खूप काही गाजते, ती म्हणजे अंबादास दानवे यांचं विधान परिषदेमध्ये झालेलं निलंबन. नीलम गोऱ्हे यांनी अंबादास दानवे यांचं निलंबन का केलं, कशामुळे या सगळ्या गोष्टी उफाडून आल्या, या सगळ्या गोष्टींवर आज आपण बोलणार आहे. आणि त्याच्यानंतरही नीलम गोऱ्हे त्यांचं निलंबन मागे घेता का, या विषयावर आपला आजचा टॉपिक थोडक्यात माहिती जाणणार आहे. त्यामुळे शेवटपर्यंत बघा, कुठेही स्किप करू नका. महत्त्वाची माहिती आणि मुद्दा नेहमीच आपण मांडत असतो. बघा, झालं असं की विधान परिषदेचं जे काही कामकाज चालू असतं आणि कामकाजामध्ये अंबादास दानवे एक मुद्दा मांडत असताना तिकडून आमदार लाड हे त्यांच्यावर हातवारे करून बोट दाखवून बोलत होते. आणि यालाच कंटाळून आता अंबादास दानवे यांनी डायरेक्टली त्यांना 2 ते 3 शिव्या अशा घातल्या की ते आपण आपल्या या व्हिडिओमधनं बोलू नाही शकत. बट बोलताना नॅचरली आपल्या महाराष्ट्रामध्ये जर बघायला गेलं तर बोलताना बोलतो, बट त्याचा काय इम्पॅक्ट होतो, त्या शिवीचा काय अर्थ होतो, हे आपल्याला जर खोलवर विचार केला तर इथे कळतं. आता हा झाला भाग 1. त्यानंतर जे काही विरोधी पक्षामध्ये होते त्यांनी अंबादास दानवे यांचं निलंबनाचं मागणी केली नीलम गोऱ्हे यांच्याकडे. आता नीलम गोऱ्हे यांच्याकडे ज्या वेळेस मागणी करण्यात आली त्यावेळेस सगळ्या गोष्टी विचारात घेऊन ज्या काही महिला सदस्य होत्या आणि अशा काही शिवीगाळ केल्यावर त्यामुळे नीलम गोऱ्हे यांनी त्यांच्यावर निलंबनाची कार्यवाही केली. आता कट 3 याच्यामध्ये आपल्याला बघण्यासारखी गोष्ट आहे की जे स्वतः पक्षप्रमुख आहेत म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी सर्वांसमोर मीडियांसमोर येऊन त्या विधानांबद्दल, त्या शिवीगाळबद्दल त्यांनी माफी मागितली. आता ज्या अर्थी त्यांनी माफी मागितली, पक्षाचा महत्त्वाचा नेता माफी मागतोय, अर्थातच अंबादास दानवेंना बॅकफूटवर यावं लागलं आणि त्यांनीही तिथे माफी मागितली. आणि नीलम गोऱ्हे यांना पत्रातनं कळवलं की जे काही घडलं ते अनावधानाने घडलं, माझ्याकडून किंवा इंटेन्शन नसताना या सगळ्या गोष्टी घडल्या आणि म्हणूनच मी आता माफी मागतो, दिलगिरी व्यक्त करतो आणि तुम्ही जे माझं निलंबन केले ते निलंबनाची कार्यवाही तुम्ही मागे घ्यावी. आता याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत, निलंबनाची कार्यवाही मागे होईल का नाही होईल. जर आपण बघायला गेलं मागचा जो काही इतिहास आहे, इतिहासामध्ये ज्याप्रमाणे निलंबन करण्यात आलं, मनसे असो किंवा BJP असो किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार असो, जर निलंबन झालं तरी निलंबन मागे घेत नाही, कारण की त्यांनाही मुद्दा सापडून जातो आणि त्यांच्या हातात तेवढी पॉवर आहे. आता विरोधी पक्षामधनं जर एखाद नेता एवढ्या पॉवरफुलपणे आपले मुद्दे मांडतोय, सगळ्यांना उरून पुरून निघतोय, तर त्याचं निलंबन मागे का घ्यावं असं त्यांना नक्कीच वाटणार आहे. आणि याच्यातनं जर निष्कर्ष आपण बघायला गेलं, जे काही नीलम गोऱ्हे तिथे बसले आहेत आणि त्यांच्यावरही पक्षाची जबाबदारी आहे, पक्षाकडून नेते मंडळी यांचे सगळ्यांचे त्यांच्याशी फोन कॉन्टॅक्ट आणि त्यांच्या सांगण्यावरून हे निलंबन मागे होणार नाही, हेच आता आपल्याला इथे स्पष्ट होताना दिसते. आणि भविष्यात अशा गोष्टी घडू नये म्हणून अंबादास दानवे असो किंवा दुसरे कोणी मंत्री असो यांनी अशा गोष्टी बोलू नये. प्रत्येकाला आपापल्या घरी, सगळ्यांना आपली सभ्यता आहे, महाराष्ट्रामध्ये सभ्यता आहे की आपण कोणाला अशा शब्दात बोलू नाही शकत आणि ते कायद्याने गुन्हा देखील आहे. सो अशा गोष्टी घडणार नाहीत. मुद्दा हा होता की अंबादास दानवेंचं जे काही निलंबन आहे ते मागे होण्याचे चान्सेस खूप कमी आहेत. जसा अपडेट येईल तसा तुमच्यापर्यंत आपण नक्कीच पोहोचवणार आहे. तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.